अरे मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव। हाय गाईज, मी वैष्णवी आणि मी आज आहे गोवेकर वडापाव सेंटरमध्ये. रोजच असते. समझ रहे हो? तर आज मी गुरुचा फर्स्ट ब्लॉग शूट करणार आहे आणि गुरुने नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढून दे. तर आज आहे वुमन्स डे. सगळ्यात आधी सर्वांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गुरुचा फर्स्ट ब्लॉग मी शूट करणार आहे. तर आज गुरुला वुमन्स डे आहे त्यामुळे वडापावची ऑर्डर आहे. तर बघूया गुरु वडापावची ऑर्डर कशी कंप्लीट करतो ते. तर चला बघूया. तर सगळ्यात आधी बटाटे सोलून घेऊन वड्यांसाठी भाजी बनवायची असते आणि इथेही त्याची सिक्रेट रेसिपी आहे. ॲक्च्युली मला पण माहीत नाही आहे ही रेसिपी काय असते. तर तो काय काय टाकत असतो त्या रेसिपी बोलते भाजीमध्ये. बटाटे, कोथिंबीर वगैरे, शेंगदाणे आणि त्यांचा स्पेशल मसाला असतो तो टाकतोय. तर त्याने ही सगळी तयारी केली आहे. बॉक्स पण आणला आहे आणि बॉक्समध्ये वडे पण टाकायची सुरुवात केली आहे. आणि इकडे त्याचे बाबा वडे तळत आहेत आणि गुरु येईलच 2 मिनिटात. तर त्याआधी गुरुच्या बाबांना आपण भेटूया, त्यांना थोडेसे क्वेश्चन विचारूया. तर बाबा हाय करा. हां, हे आहेत गुरुचे बाबा. आज किती वडापावची ऑर्डर आहे? थांबा ह्या ट्रकच्या आवाजामुळे येणार नाही. किती वडापावची ऑर्डर आहे? तर आज गुरुला 35 वडापावची ऑर्डर आहे वुमन्स डे बद्दल. तर इकडे चालू आहे त्यांचं काम. इकडे वडे झाले आहेत, बाबा वडे सोडतायत. गुरु 2 मिनिटात येईल. थांबा मी बोलवते. ठीक आहे. तर गाईज गुरु आलेला आहे. गुरु थांब, हाय कर सगळ्यांना आधी. आणि कसली ऑर्डर आहे तुला? किती वडापावची ऑर्डर आहे? बाबा 35 बोलतायत. ओके ठीक आहे. आता गुरु सगळे वडापाव बॉक्समध्ये पॅक करतोय. ॲक्च्युली वडे पॅक करतोय, वेगळे पाव वेगळे देणार असते. आय थिंक सो, असं मला वाटतंय. ठीक आहे. सगळे वडे गरमच राहण्यासाठी तो बॉक्समध्ये पॅक करतोय आणि ऑर्डर फायनली कंप्लीट झाली आहे. तर अशा बऱ्याच ऑर्डर्स भेटत असतात त्याला. 60 वडापाव, 150 वडापाव, 100 वडापाव, 30 वडापाव असे. तर हे काही नवीन नाही आहे त्याच्यासाठी. हा आहे गुरु. बघ की इकडं वडे बनवतोय. गेला मेहनत घेतोय भाऊ. तर ब्लॉगला नक्की, त्याच्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लगेच आपले सबस्क्रायबर पण वाढून देत. गुरु तू पण बोल की. ब्लॉग मी शूट करते ना म्हणून. गुरु तर सगळ्यांना बोल ना की सबस्क्राईब माय चॅनल. हाय गाईज बोल. हाय गाईज. बोल, मी नवीन चॅनल ओपन केलं आहे. इंग्लिशमध्ये नको बोलू, मराठीत बोल चालेल. बोल, नवीन चॅनल ओपन केलं आहे. मी टाकणार आहे हे सगळं. मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकेन. नाही तर नाही, इज्जत नाही काढत. चल, इज्जत नाही काढत. बोल गाईज. नॉट यू मी. हां, यू सपोर्ट मी. बोल. सपोर्ट करा. हां, सपोर्ट करा. नवीन यूट्यूब चॅनल ओपन केले. हां, मोठ्यानं बोल. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. अरे ऐकायला जात नाही तुझ्या गाईज ना. अरे कहना क्या चाहते हो? तर गुरु म्हणजे व्हिडिओमध्ये बोलायला थोडासा लाजतो, पण क्लायंटसोबत तो मस्त बोलतो आणि क्लायंटला व्यवस्थित हँडल करतो. पण तो इथे व्हिडिओमध्ये बोलायला थोडासा लाजतोय, बाकी काही नाही. 10 रुपयात का 10 रुपये अजून ऐकता सुटते. तर बिझनेसमध्ये एवढं डाऊन टू अर्थ असावं लागतं. त्याची गाडी समोर थांबली आहे आणि गुरु त्यांना वडापाव द्यायला गेला आहे. सो असं म्हणून नाही चालत की तुम्ही गाडीतून उतरून या आणि इथे येऊनच वडापाव घ्या. कधी कधी आपल्याला पण तिथे जाऊन त्यांना आपण सर्व्हिस देतोय तर ती सर्व्हिस तिथे पण जाऊन आपण दिली पाहिजे. ठीक आहे. तर एवढं डाऊन टू अर्थ
असावं लागतं बिझनेसमध्ये. म्हणजे बिझनेसमध्ये कसं डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर, डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवून बिझनेस करावा, मग तो चांगला चालतो असं बोलतात. तर तसाच गुरुचं नेचर पण अगदी तसंच आहे. तर दुसरा चाकू सोबत इथंच खाली आहे. तर आता गुरुने मला पाव कापायला सांगितले, म्हणून मी पण थोडी थोडी त्याला मदत करते. तर करायचं असतं थोडी थोडी मदत, पैसे पण घ्यायचे थोडेसे मागून. खराब लागला तुम्हाला सांग, खराब लागला म्हणून बाबा सकाळी काल किती लागलेला बटाटा खराब कशाला लागा म्हणजे लगेच 20 रुपये लावला तर आता ह्यांचं डिस्कशन कशावरती चाललंय. तो बटाटा सप्लायर आहे आणि त्याच्याकडनं बटाटा घेतो. तर त्यांचं डिस्कशन चाललंय की कितीला देऊ, कितीला नको देऊ. तर कोणताही बिझनेस करणं सोपी गोष्ट नसते. त्यासाठी सगळ्याच बाजूनी विचार करावा लागतो. भांडवल प्लस तिथे सोयीसुविधा ज्या आपल्याला द्यायच्या आहेत, म्हणजे सर्व्हिस जी द्यायची आहे त्याबद्दल व्यवस्थित नियोजन आणि टाईम, सकाळी लवकर उठून प्लस रात्री लेट बंद करणं, टाईम मॅनेजमेंट पण व्यवस्थित पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील. आणि मेन तर मॅनपॉवर खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःचा बिझनेस असेल तर मॅनपॉवर खूप जास्त लागते ते हँडल करण्यासाठी. तर गुरु ते व्यवस्थित सांभाळतोय. आता इथे बटाट्यावाल्याशी व्यवस्थित तो डिस्कशन करतोय. तर आता वाजले आहेत 8:30 आणि लाईट गेली आहे सक्तीवरची. तर लाईट गेलेली असताना सुद्धा इथे आहे गुरुच्या दुकानात लाईट आहे आणि अजून गुरुचं दुकान ओपन आहे. म्हणजे रात्री 9:30 वाजेपर्यंत, 9:30-10 वाजेपर्यंत ओपन असतं. सो लाईट गेलेली असताना काम थांबत नसतं. ओके. तर गाईज मगाचपासून लाईट गेली आहे आणि मी ब्लॉग बनवत होते गुरुचा. तर आपलं लोकेशन आहे शॉपचं, म्हणजे जे आपला स्टॉल आहे, हा स्टॉल आहे ते सती नाका आहे, तिथे आहे सती नाका नियर क्वालिटी बेकरी, म्हणजे अपोजिट टू क्वालिटी बेकरी. आणि नक्की या शॉपला व्हिजिट करा, वडापाव खाऊन बघा, कारण चवीच्या वाटा इथेच येतात आणि नक्की आवडेल तुम्हाला वडापाव. तर नक्की भेट द्या. थँक्यू. तर बराच वेळ आम्ही वाट बघतोय. लाईट आत्ता येईल, उद्या येईल, आता नाही, आता येईल, नंतर येईल, उद्या नाही. तर अजून पण लाईट नाही आली आहे. तर आजचा गुरुचा व्लॉग मी इथे संपवते. गुरु इकडे बघ. तर गुरुचा नवीन व्लॉग आहे, फर्स्ट व्लॉग आहे आणि फर्स्ट व्लॉग आहे. तर भरपूर प्रेम द्या आणि त्याचं नवीन चॅनल आहे, तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. आता बोल थोडंसं, नको तेव्हा बोलशील. लाईक करा, एक ही आता ब्लॉग टाकतोय त्याला शेअर करा खूप आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे, त्याला सबस्क्राईब करा.